मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात दिलीप थोरात ब्लॉग्स हे माझे यूट्यूब चॅनल. मित्र हो, मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आज मी एक नवीन बातमी घेऊन येत आहे आणि ही बातमी आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील आहे. मित्र हो, हृदयाला अतिशय वेदना होणारी ही गोष्ट आहे. नातेसंबंध म्हणजे काय, नातेसंबंध कसे असावेत, कसे असू नयेत या संदर्भातली ही बातमी आहे. चला तर आपण आता डायरेक्ट बातमीला सुरू करूया. तत्पूर्वी या बातमीनंतर मित्र हो, अनेक प्रश्न पडतात. गुन्हेगाराला शिक्षा ही होणारच हे ठरलेलं असतं, परंतु शिक्षा झाली तरी पुढे नातेसंबंधाचं काय हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आजच्या या बातमीचं नाव आहे हे तर माझं दुर्दैव. एका बापाने घातलेली ही अर्थसाध आहे. हे तर माझं दुर्दैव. मित्र हो, एक गरीब कुटुंब असतं. माळी काम करण्यासाठी ते एका मालकाच्या आंब्याच्या बागेत काम करत असतं. बरेच वर्ष ते या ठिकाणी माळी काम करत असतं. सगळं परिस्थिती अतिशय बेताची होती, परिस्थिती अतिशय गरिबीची होती आणि या कुटुंबामध्ये वडील, आई, मुलगा आणि सुनबाई असे 4 लोकांचं मिळून हे कुटुंब असतं आणि ही 4ही लोक एका आंब्याच्या बागेत माळी काम करत असतो. दिवस अतिशय गुण्यागोविंदाने चाललेले असतात. काम अगदी टापटीप आणि व्यवस्थित होत असतं. परंतु अचानक एक दिवस या आंब्याच्या बागेतच एका आंब्याखाली कॉट टाकलेली असते आणि या कॉटवर हे 63 वर्षाचे वडील आणि 43 वर्षाचा हा मुलगा दारू पित असतात. किती भयानक आहे बघा. मुलगा आणि बाप एकाच ठिकाणी दारू पित असतात. थोडंसं विचित्र वाटतंय, पण हे सत्य आहे. आणि या दारूच्या नशेमध्येच ती नशा इतकी वाढली जाते. या दारूच्या नशेमध्येच हा जो मुलगा असतो, या मुलाचं आणि त्या वडिलांचं, 63 वर्षाच्या वडिलांचं काहीतरी भांडण होतं, शिवीगाळ होते आणि या शिवीगाळीचं परिवर्तन त्या मुलाच्या हातात जी काही वस्तू आली ती वस्तू बापाच्या डोक्यात मारली आणि बापाचा खेळ जागच्या जागी खलास झाला. तो केला एका मुलाने खलास केला होता. एका मुलाने एका बापाला जाग्यावर मारलं होतं. खेळ खलास. मुलाच्या आईने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली की मुलानेच बापाचा खेळ खलास केला. हे सगळं खरं हो, मुलाला सजा पण होईल हेही खरं, पण बाप मुलाच्या नातेसंबंधाबद्दल काय हा प्रश्न निर्माण होतो. नशा ही इतकी वाईट आहे की ती मुलगा आपल्या बापाला संपवू शकतो. प्रचंड प्रचंड वाईट वाटतं या गोष्टीचं. कुठे कमी पडतोय आपला समाज, कुठे कमी पडतोय आपली शिक्षण व्यवस्था, कुठे कमी पडते आपली समाज व्यवस्था की जेणेकरून एक मुलगा आपल्या बापाला संपवतो. हे प्रश्नचिन्ह नेहमी उभं राहतं. मित्र हो, आपल्या कुटुंबाला जपा, आपल्या नातेसंबंधांना जपा आणि विशेष म्हणजे आपल्या विचारांना जपा. हे फार महत्वाचं आहे.
तुमच्या डोक्यात जर विषारी विचार येत असतील तर हे विषारी विचार बाहेर काढण्याचे अनेक मार्ग आहेत. समाजामध्ये भरपूर काही मार्ग आहेत. त्या मार्गावर मार्गस्थ व्हा आणि तुमच्या डोक्यातले विषारी विचार आहेत ते संपवून टाका, बाहेर काढून टाका. मित्र हो, आज या नोटवर इथेच थांबतो. आपली रजा घेतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. दिलीप थोरात ब्लॉग्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या पुढच्या नवीन एका बातमीमध्ये. धन्यवाद.